नमस्कार. मी आज आलो होतो दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणा मार्केट. हे दादोजी कोंडदेव स्टेडियम हे दाखवण्याचं तात्पर्य एवढं की ही ठाणे महानगरपालिकेची मच्छी मार्केट, जुनं मच्छी मार्केट म्हणतात ते बाजारपेठेमध्ये. मोहम्मद अली रोड म्हणतात. मोहम्मद अली रोडच्या बाजूलाच असणार हे मच्छी मार्केट. बघा एवढं प्रशस्त मच्छी मार्केट बांधलेलं होतं ठाणे महापालिकेने. याची दुरावस्था बघा. याला परत म्हणजे एकदा बांधलं का परत मेंटेन करायचं नाही, मग ते वास्तू तशीच मग पडून राहणार, खराब होणार. त्याचं वापरत काय नाही. हे सगळं बघा, पार्किंग बघा, वरती जाण्याचा रस्ता. हे खाली मच्छी मार्केट आहे. मी आतमध्ये पण नंतर नेऊन दाखवतो तुम्हाला. आणि इकडे वरती जायला या गाडी वगैरे वरती मच्छी मार्केटची पहिला मजला. मी तिकडे चाललो आहे. हे बघा, हे सगळे दुरावस्था बघा. नंतर मग एकदा बांधलं का बस हा जनतेचा पैसा आहे, कसा वाया घालवला जातो. तशी एक लोकांची कामं असतात ती बघा. मी तुम्हाला दाखवतो वरती अवस्था. आणि सगळे परप्रांतीय वापरत आहेत. त्याला महानगरपालिकेचं कोणाचंच लक्ष नाही याच्यावरती. एवढी मोठी वास्तू आहे ती बघा. असं बघा मच्छी मार्केट. केवढा खर्च, हा जनतेचा पैसा कसा वाया घालवला जातो. मोहम्मद अली रोड ठाणा मार्केट, भाजी मार्केट सगळं दाखवतं. कशी अवस्था बघा. सगळे कावळे बसलेले, पूर्ण अवस्था खराब आहे. सगळं मुतून वरती सगळे दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. सगळे चरखुल्ले गरजुल्ले दाखवतो मी. हे मच्छी मार्केट आहे. एवढं मोठं म्हणजे कोणत्या हिशोबाने बांधलं मला तेच काय कळत नाही. आणि आता ह्याचा वापर कसा केला जातो आहे परप्रांतीयांकडनं ते पण तुम्हाला मी दाखवतो. ना उतरायची शिडी इकडनं उतरायचं. मच्छी मार्केट कैसे है वो बता रहा हूँ. मच्छी मार्केट याच्यामध्ये उतरलो. मागची साडी सगळे मसाल्याचे व्यापारी आहेत. सगळ्या लोकांनी जागा कॅप्चर केलेली आहे. आणि ही तळमजल्याला आलो. हे मच्छी मार्केट हे दाखवायचं मला. म्हणजे हे चालू असणार, हे थोडंफार चालू आहे. छान बांधलेलं आहे त्यावेळेला महानगरपालिकेने एकदम. ते फक्त काय खाली चालू आहे थोडंफार. हे थोडंफार चालू आहे. पण वरती तुम्ही अवस्था बघाल तर खूप अर्ध तर बंदच आहे याच्यामध्ये. बघा आणि मागची साईड सगळी व्यापाऱ्यांनी सगळी जागा कव्हर केलेली आहे. सगळे बाहेरचे लोक आहेत. बस वास्तू बनवायच्या, टेंडर बनवायचे, पैशाचा गैरवापर करायचा. वास्तूला नंतर परत बघायचे ना, त्याचे डागडुजी नाही, त्याचं रिपेअर नाही, काय नाही. ठीक आहे.